नमस्कार. आपल्या घरात रोजच्या जेवणात अनेकदा येणारे काही पदार्थ आहेत, जसं इडली, ढोकळा, दही, आंबील, ताक, लोणी किंवा लोणची. हे सगळं आपण फक्त चव किंवा सवय आहे म्हणून खात असतो. प्रत्येक प्रांतात असे काही पदार्थ बनवले जातात, जसं दक्षिणेकडे इडली, गुजरातमध्ये ढोकळा, आपल्याकडे लोणची, दही, ताक. अनेक भाज्यांची आपण लोणची बनवतो, विशेषतः कैरी, लिंबू विशिष्ट प्रकारे आंबवलं की त्याचं लोणचं तयार होतं. आणि भारतीय ताटात लोणचं, कोशिंबीर, ताक यांचं स्थान अगदी अवश्य असतं. सध्या संपूर्ण जगात संशोधन सुरू आहे याच विषयावर, आंबवलेले पदार्थ. आजही भारतात पारंपरिक पद्धतीनं आंबवून बनवलेले अन्नपदार्थ हे खरं तर प्रोबायोटिक पदार्थांचं देसी रूप आहेत. पाश्चिमात्य देशात किमची, केंबुचा किंवा सोअरक्रॉट यांना सुपर फूड म्हणून मानलं जातं. तिथं आपल्याकडचं ताक आहे, कांजी आहे, लोणी आहे, लोणचे आहे, हे हजारो वर्षांपासून आपण वापरत आहोत. पण या पदार्थांमागचं शास्त्रीय सत्य आपल्याला माहीत नसतं. तर चला आज जाणून घेऊया या विषयावरची थोडी रंजक आणि शास्त्रीय माहिती, जी आपल्याला रोजच्या जीवनात नक्की उपयोगी पडेल. कारण आपल्या या चॅनलवर आपण नेहमी दैनंदिन जीवनात अधिकाधिक स्वस्थ कसं राहता येईल याची शास्त्रीय माहिती पाहत असतो. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या अर्हम आयुर्वेद या आरोग्य यात्रेमध्ये. सध्याच्या काळात एक गोष्ट वैज्ञानिक समुदायाचं विशेष लक्ष वेधून घेते, ती म्हणजे आपल्या आतड्यातील सूक्ष्म जीवांचे आरोग्यावर होणारे प्रभाव. याला म्हणतात गट मायक्रोबायोम. संशोधन असं सांगतं की या सूक्ष्म जीवांचं बॅलन्स बिघडला, संतुलन बिघडलं की फक्त अपचन, गॅसेस, सूज एवढंच नाही तर लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉइड, नैराश्य, ॲलर्जी, इम्युनिटी कमी होणं अशा अनेक आजारांना आपण बळी पडतो. या मायक्रोबायोमचा बॅलन्स राखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं आंबवलेलं अन्न हे एक खूप महत्वाचं माध्यम आहे. आंबवणं म्हणजे काय तर नैसर्गिक एक जैविक प्रक्रिया आहे, जिथं बॅक्टेरिया किंवा ईस्ट हे अन्नातलीच साखर वापरून लॅक्टिक ऍसिड, कार्बन डायऑक्साईड आणि अनेक बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड्स तयार करतात. ही क्रिया अन्नाचं होणारं पचन, त्याचं न्यूट्रिशन आणि त्याचे स्वास्थ्यावर होणारे परिणाम याच्यात बदल करते किंवा त्याच्यात वृद्धी करते. जसं दही बनवताना दुधातलं लॅक्टोज असतं, त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात बॅक्टेरिया. पण विकतचं दही आणि घरी बनवलेलं दही यामध्ये सुद्धा फरक असतो. लंडनच्या किंग्स कॉलेजने या संदर्भात एक महत्वपूर्ण अभ्यास केला. त्यांनी सुपर मार्केटमध्ये विकत मिळणाऱ्या काही आंबवलेल्या उत्पादनांचा अभ्यास केला आणि त्यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट्समध्ये कृत्रिम ऍडिटिव्ह आढळले, साखर किंवा मीठ खूप जास्त होतं. यावरून एक लक्षात घ्या की आंबवलेलं अन्न आरोग्यासाठी उपयोगी असलं तरी ते कसं आणि कुठं तयार झालंय याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणखी एक मोठं संशोधन आयर्लंडच्या एका फूड रिसर्च सेंटरचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत, पॉल कॉटर नावाचे, त्यांच्या टीमनं पण केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आंबवलेले पदार्थ शरीरात लॅक्टिक ऍसिड, पेप्टाइड्स आणि नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी घटक निर्माण करतात. या अन्नात जे बॅक्टेरिया किंवा जिवंत जीवाणू म्हणू शकतो आपण, त्यामुळे आतड्यातल्या बॅड बॅक्टेरियांवर नियंत्रण राहू शकतं. म्हणजे गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया. त्यांचा एक अभ्यास खूप गाजला होता, ज्यात सॉरक्रॉट हा एक प्रकारचा आंबवलेला पदार्थ आहे. तो नियमितपणे खाणाऱ्यांमध्ये शरीरातला एक रिसेप्टर असतो, HCA3 नावाचा, तो सक्रिय झाल्याचं दिसून आलं, ज्यामुळे इम्युनिटी खूप वाढली असं त्यांच्या अभ्यासात सिद्ध झालं. आता ज्या लोकांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे किंवा गॅसेस आहे, पोटदुखी आहे, पचनाचे काही त्रास आहेत, अशांसाठी आंबवलेलं अन्न हा एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो. कारण या प्रक्रियेमुळे त्या पदार्थातील साखरेचं किंवा क्लिष्ट घटकांचं विघटन बॅक्टेरियाने आधीच केलेलं असतं. जसं कांजी, ताक किंवा घरचं लोणी हे अशाच प्रकारे नैसर्गिकरित्या तयार होणारे भारतीय पर्याय आहेत. आता या सगळ्यात महत्वाची आणखी एक बाब म्हणजे पचन संस्थेचा मेंदूशी असलेला संबंध. या मायक्रोबायोम मध्ये जे घडणारे बदल आहेत ना, ते तुमच्या भावनांवर, मनस्थितीवर, विचारांवर सुद्धा खूप परिणाम करतात. याला म्हणतात गट ब्रेन ऍक्सिस. या संदर्भात मिनेसोटा नावाची युनिव्हर्सिटी आहे, तिथे मायक्रोबायोलॉजीचे एक प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेला अभ्यास खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी 2 गटांवर प्रयोग केला. एका गटाला आठवड्यातून 3 वेळा आंबवलेलं आणि वनस्पतीजन्य अन्न देण्यात आलं आणि दुसऱ्या गटात नाही दिलं. तर आंबवलेले पदार्थ खाणाऱ्यांमध्ये फॅटी ऍसिड्स आणि गुड बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त आढळून आलं आणि त्यांच्या मानसिक स्थिरतेमध्ये सुद्धा फरक जाणवला. अर्थात हा अभ्यास मर्यादित स्वरूपात होता, पण पोट आणि पचनशक्ती, पोट आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि हे सगळ्या आरोग्यशास्त्रांनी, आधुनिक असू दे, प्राचीन असू दे, सगळ्यांनी मान्य केलेलं शास्त्रीय तथ्य आहे. आपण सुद्धा या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. जर पचनशक्ती चांगली असेल तर मानसिकता चांगली
आणि मानसिकता चांगली असेल तर पचन सुधारतं. याला म्हणतात गट ब्रेन ॲक्सिस. ज्यांना आणखी माहिती हवी असेल त्यांनी हा आपला सविस्तर व्हिडिओ नक्की पहा. आता यातूनच वैज्ञानिक एक नवीन संकल्पना मांडतात. जे पदार्थ प्रोबायोटिक असतात ते केवळ पचन संस्थेसाठीच नाही, म्हणजे गुड बॅक्टेरियासाठीच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. काही आंबवलेल्या रेसिपीजमध्ये GABA सारखा न्यूरोट्रान्समीटर तयार होतो, ज्यामुळे मन शांत राहतं, स्ट्रेस कमी होतो आणि नैराश्य सुद्धा कमी होतं. तुम्ही म्हणाल की किती पाश्चात्य संशोधन झालेलं आहे की हे, पण यासाठी काही भारतीय पर्याय आहेत का, किंवा भारतात यावर काही अभ्यास झालेला आहे का? आपल्या स्वयंपाक पद्धतींमध्ये आपण त्याचा समावेश केलेला असतो का? केलेला असतोच, पण हे पाहण्यापूर्वी तुम्हाला आपली एक इंटरेस्टिंग ऑफर सुद्धा सांगते. सध्या 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट हा अर्हम आयुर्वेदचा अॅनिव्हर्सरी मंथ आहे. 1 ऑगस्ट 25ला आपल्या चॅनलनं 3 वर्ष पूर्ण केली आणि तब्बल 4.5 लाख सबस्क्रायबर्स आपल्या परिवारात जोडले गेले आहेत, या आरोग्य यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, खूप कृतज्ञता. आणि म्हणूनच सध्या आपण एक छान ऑफर चालू केलेली आहे. तुम्ही जर अर्हम आयुर्वेदिकचे प्रॉडक्ट वापरले असतील, तुम्हाला आवडले असतील, तर तुमचा एक फोटो किंवा छोटा व्हिडिओ बनवा. 8 ते 10 ओळीत या प्रॉडक्टचा तुम्हाला काय फायदा झाला ते लिहा आणि पाठवा आपल्या या नंबरवर. तुम्ही हे पाठवलं की तुम्हाला मिळणार आहेत 50 रुपीज कॅशबॅक. आणि या महिन्याच्या शेवटी आपण एक लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहोत, ज्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या प्रेक्षकांमधून ज्यांनी रिव्ह्यूज पाठवलेत त्यांच्यामधून आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्यासाठी खूप छान बक्षिसं सुद्धा ठेवली आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की यामध्ये भाग घ्या. चला आता आपण पाहू आंबवलेल्या पदार्थांसाठी भारतीय पर्याय. तर इडली, डोसा, ढोकळा हे नेहमीचे पदार्थ आंबवून बनवले जातातच, पण सध्या इन्स्टंट सगळं काही बनवण्याच्या सध्याच्या काळात आपण या गोष्टी न आंबवता त्यामध्ये फक्त सोडा ऍड केला तर तो घातक असतो. पदार्थ नैसर्गिकपणे योग्य प्रमाणात आंबवला असेल तरच त्याचे फायदे होतात. जर तुम्ही मुद्दाम सोडा ऍड करून तो पदार्थ फुलवला किंवा नैसर्गिकपणे आंबवलेला असला आणि बरेच दिवस तुम्ही तसाच ठेवला तर त्याचे गुणधर्म बदलतात. भारतीय पदार्थांमध्ये दही, कांजी, घरचं लोणी, लोणचं हे सुद्धा नैसर्गिक प्रोबायोटिक स्रोत आहेत. ज्वारी, नाचणी, भाताच्या पिठापासून तयार केलेली आंबील हे सुद्धा खूप फायदेशीर आहेत. आता तुम्ही पहा की दक्षिणेकडे रोज इडली किंवा डोसा हे पदार्थ वर्षानुवर्ष अगदी शेकडो वर्षांपासून रोज खाल्ले जातात, म्हणजे त्यांच्या अन्नात त्यांना नैसर्गिक प्रोबायोटिक मिळतच आहे. तसंच उत्तरेमध्ये दही, ताक यांचा समावेश असतो. आपल्याकडे लोणचं, दही, ताक, कोशिंबिरी यांचा समावेश असतो. म्हणजे आपल्या ताटात रोज काही ना काही प्रोबायोटिक पदार्थ जातील याची काळजी आपल्या आहार संस्कृतीनं, आपल्या परंपरेनं आधीच घेतलेली आहे. फक्त आपण त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करायला हवेत की रोज योग्य प्रमाणात असे काही प्रोबायोटिक पदार्थ आपल्या आहारात जात आहेत की नाही याकडे आपण लक्ष ठेवायला हवं. देशसात्म्य नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे प्रत्येक देशात हजारो वर्षांपासून ज्या गोष्टींची सवय असते ते तुम्हाला सात्म्य किंवा सवयीचे झालेले पदार्थ असतात. असे आपल्या आपल्या प्रदेशात सवयीचे झालेले आणि थोड्या योग्य प्रमाणात आंबवलेले नैसर्गिकरित्या घरी बनवलेले पदार्थ आपल्या आहारात नक्की समाविष्ट करायला हवेत. अर्थात सगळे आंबवलेले पदार्थ सगळ्यांसाठी नेहमीच योग्य असतील असं मात्र नाही बरं का. कधी कधी त्यामध्ये अमाइन्स तयार होतात, ज्यामुळे काही लोकांना डोकेदुखी किंवा ॲलर्जी होऊ शकते. रेडीमेड दही, ताक, लोणची, इन्स्टंट फूडमध्ये मिठाचं, साखरेचं प्रमाण जास्त असलं तर त्यामुळे हानी होऊ शकते किंवा दुष्परिणाम होऊ शकतात, किंवा योग्य स्वच्छता नाही पाळली तर विषाणूंचा धोका संभवतो. एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की हे सगळे फायदे मिळवण्यासाठी सातत्य पण हवं. पॉल कॉटर हे जे शास्त्रज्ञ ते सांगतात, तुम्ही जेव्हा नेहमी हे पदार्थ घेत राहता तेव्हा तुमच्या आतड्यांमधली जी गुड बॅक्टेरियाची रचना आहे ती दीर्घ काळासाठी बदलते. म्हणून तुम्ही सुद्धा हळूहळू सुरुवात करू शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा घरचं दही, ताक, कांजी, पेज किंवा घरी बनवलेलं लोणचं अशा नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करा. पण सगळे प्रकार एकदम घ्यायचे नाहीयेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, म्हणून स्वतःच्या शरीराची प्रतिसाद जाणून घ्या. प्रत्येकाची पचनशक्ती, त्याची संवेदनशीलता वेगवेगळी असते. निष्कर्ष काय तर अशा वैविध्यपूर्ण पदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश आहारात केला तर त्यातून वेगवेगळे फायदे मिळू शकतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आयुर्वेदाला मान्य नाही. म्हणून तुमच्या लहानपणापासून असलेल्या सवयी, तुमची प्रकृती, तुमचं कामाचं स्वरूप या सगळ्यांचा विचार करा आणि घरी बनवलेले योग्य प्रमाणात आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करायला हरकत नाही. तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे, तुम्ही आठवड्यातून किती वेळा असे पदार्थ खाता, त्याचा तुम्हाला काही फायदा होतो की नाही हे निरीक्षण करा आणि आमच्याबरोबर सुद्धा शेअर करा.
आजच्या व्हिडिओत तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली का हे सुद्धा आम्हाला कळवा, कारण आपल्या संवादाचा कमेंट्स हा एक मार्ग आहे. तुमच्या कमेंट्स मधूनच आम्हाला तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडतं. जेव्हा प्रेक्षक स्वतःचे अनुभव लिहितात तेव्हा इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते किंवा आम्हाला प्रतिसाद देतात तेव्हा आमच्या टीमला, रहम आयुर्वेदच्या सगळ्या टीमचं मनोबल वाढतं. म्हणून तुमचे अनुभव नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.